चाललोय त्र्यंबकेश्वरला आणि इथे आता आपण आहोत कृषावर्त जे कुंड आहे त्या कुंडाच्या इथे। हे त्र्यंबकेश्वरचं कृषावर्त कुंड आहे। इथे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आल्यानंतर जो आपण पहिलं बघितलं तिथे येऊन तुम्ही देणगी काउंटरच्या इकडे 200 रुपयाचं पास देऊन तिकीट काढू शकता डायरेक्ट एंट्रीसाठी। ऑनलाईन पण दर्शन बुकिंग होतं। आता आपण आधी कृषावर्त कुंड बघतो, इथून आता मेन मंदिराकडे आपण जाऊया। आपण आज आलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये। बघा किती सुंदर बांधकाम आहे मंदिराचं, संपूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचं, बघतच असाल तुम्ही। तर 15व्या ही स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे हे। आणि ह्याची वैशिष्ट्य असं आहे की इथे जो लिंगाचा शेप आहे त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही लिंगांचा शेप एकत्र आलेला आहे। तो 17व्या शतकामध्ये बाजीराव पेशव्यांनी हे मंदिर परत बांधून घेतलं। त्यामुळे तुम्ही बघाल तर आताचे हे जे मंदिराचं दगडी बांधकाम आहे अतिशय सुंदर बांधकाम आहे, ते 17व्या शतकापासूनचं हे बांधकाम केलेलं आहे आणि अजूनही किती छान मजबूत वाटत आहे। साधारण आम्ही दर्शनाचा पास काढला होता, तर साधारण तास दीड तासामध्ये दर्शन झालं। बरीच गर्दी आहे, शनिवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे, पण मंदिराचं प्रशस्त असं प्रांगण आहे। आणि या मंदिरामध्ये ज्यांना कालसर्प दोष असतो ते नारायण नागबली वगैरे विधी जे आहेत ते या ठिकाणी केले जातात। बरेचसे बाकी सुद्धा धार्मिक विधी हे इथे करतात। अभिषेक, रुद्राभिषेक हा सुद्धा इथे केला जातो। तर बघतोय आपण किती सुंदर प्रकारे जे आहे मंदिराचं काम केलेलं आहे। ओम नमः शिवाय, नमः पार्वती पतये, हर हर महादेव, शंभो शंभो। तर आता हे आपण बॅक साईडने बघतोय मंदिर, अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं आहे। मगाशी मी तुम्हाला झूम मध्ये दाखवत होते। आणि अतिशय सुंदर अशी पिंड आहे शंकराची। आता गर्भगृहात खाली उतरू देत नाहीत, वरती त्यांनी आरसा लावलाय, त्या आरशामध्ये आपल्याला दर्शन होतं लिंगाचं। आणि जेव्हा त्या लिंगावरती भटजी अभिषेक करत असतात तेव्हा कारण लिंगाला असं खड्ड्यासारखं पोर्शन आहे आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाच्या छोट्या पिंडी आहेत, तर असं ते लकाकतं जणू काही अख्खं ब्रह्मांड जे आहे ते त्या पिंडीमध्ये आहे असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही। तर असं अतिशय सुंदर आणि जागृत देवस्थान आहे हे। नाशिकला आहे त्र्यंबकेश्वर। मुंबईवरून ठाण्यावरून तुम्ही निघाल तर साधारण 3.5 तासाचा रस्ता आहे। रस्ता एकदम चांगला आहे, कुठेही रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे अगदी तुम्ही व्यवस्थित स्मूथली येऊ शकता। आता आलोय त्र्यंबकला स्वामी समर्थांचं अखिल भारतीय असे स्वामी समर्थ गुरुपीठ आहे, इथे आपण आलोय। आणि जर तुम्हाला देऊळ बंद तुम्ही मूवी बघितला असेल तर देऊळ बंद मूवीचा जो शेवटचा सीन आहे ज्याच्यामध्ये त्याला रिअलायझेशन होतं की त्याच्या आयुष्यात आलेले सगळेजण जे आहेत ते दत्तगुरू किंवा स्वामींचेच अवतार आहेत आणि तिकडे त्याला स्वामींवरती श्रद्धा बसते, ते मंदिर जे आहे ते हे मंदिर आहे। आता आपण आतमध्ये जातोय। विस्तीर्ण असा परिसर आहे मंदिराचा, आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि इथे आपण आतमध्ये मंदिराचा रस्ता आहे। दोन्ही बाजूंना छान झाडं लावलीत।